नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं फ्लावर आणि बटाट्याची एक नवीन भाजी बनवणार आहे। खूप सोपी आणि झटपट होणार आहे। जरा वेगळी पद्धत आहे आणि कुकर मध्येच बनवणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं फ्लावर घेतलेले आहेत आणि फ्लावर आहेत तो मी असं मोठ्या असं फोडी करून घेतलेले आहेत। साधारण एक 4 ते 5 मी इथं ह्याचे मोठे असं फोडी करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मी इथं 3-4 बटाटे मध्यम आकाराचे त्याचं वरचं साल काढून एका बटाट्यामध्ये असं 2 भाग इथं करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मी इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत। त्यानंतर 2 कांदा, एक छोटासा बीट घेतलेला आहे, बीटरूट, त्यासोबत इथं अद्रक, लसूण, थोडंसं इथं इलायची घेतलेल्या आहेत। त्यामुळे आपलं हे मसाला आहे तो छानपणे असं वाटून हे तयार करून घेणार आहोत। ही खूप सोपी पद्धत आणि हे मसाला घालून तुम्ही एकदा नक्की करून बघा। फ्लावर आणि बटाट्याची भाजी खूप छान होते। आणि बीटरूट नाही घातलं तरीही चालेल, पण हे घातल्यावर ह्याचा कलर आहे तो खूप छान दिसणार आहे। तर आता आपण हे सगळं आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। तर पहिलं मी इथं बीटरूट घातलं आणि त्यानंतर लसूण आणि अद्रक घालून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असा कलर दिसत आहे आणि बारीक सुद्धा झालेला आहे। त्यानंतर इथं एक कुकर घ्यायचं, कढईमध्ये केलात तरीही चालेल, पण कुकरमध्ये हे खूप असं छान फास्ट होतं। तर कुकरमध्ये पहिलं थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर फ्लावर आणि बटाटा कट करून ठेवलेलं होतं तर ते ह्याच्यामध्ये घालून थोडंसं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे। असं तेलामध्ये पहिलं परतवून घेतल्यामुळे आपली ही भाजी छानच होते आणि फ्लावर आणि बटाट्याला छान असं क्रंचीपणा येतो। तर साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे मध्यम गॅसवर थोडंसं याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला असंच हे तळून घ्यायचे आहेत। तर तळून झालेले आहेत, तर त्याला मी इथं सगळं बाजूला काढून घेतलं। त्यानंतर आणखीन थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल साधारण एक 2 ते 3 चमचे मी इथं घातलेलं आहे, थोडंसं जास्त घालायचं आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरा घालायचा आहे, तमालपत्र आणि ही मिरच्या घातलेल्या आहेत, सुक्या मिरच्या 2, त्यानंतर इथं कलोंजी घातलेले आहे, थोडंसं हिंग। तर हे सगळं इथं तेलामध्ये छान असं फुलू द्यायचं आहे। गॅस इथं मध्यम किंवा बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथं दोन इथं मोठ्या आकाराचे एवढे बटाटे, कांदा आहे तो बारीक असं चिरून घेतलेला आहे, तर ते घालून आपल्याला लाल रंग होईपर्यंत असंच एक 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे, 3 मिनिटं झालेले आहेत। मोठा गॅस ठेवून मी हे कांद्याला परतवून घेतलं आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण बीटरूटचं मिक्सरला लावून वाटून घेतलेलं होतं तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि आणखीन 2 मिनिटांसाठी आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं झालेले आहेत। तर आता त्यासोबतच इथं एक 2 टोमॅटो आहेत तो मी इथं असं मोठे फोडी इथं करून घेतलेले आहेत, मोठे असं कट करून घेतलेले आहेत। तो इथं शिजल्यावर लगेच मऊ होतात। तर टोमॅटो करून एकदा हलवून घेतलं, त्यानंतर इथं धनिया पावडर घालून घ्यायचा आहे आणि सोबतच लाल मिरची पावडर इथं घालून घेतलेला आहे। थोडंसं मी इथं काळी मिरी पूड पण घालून घेणार आहे, हळद घालून घ्यायचा आहे आणि गरम मसाला आहे तो 1 चमचा मी इथं घालून घेतलेला आहे। गरम मसाला घातल्यामुळे ही भाजी आहे तो खूप छान लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर सगळं इथं घालून झालेला आहे आपला मसाला आणि सगळं एकदा मसाला आहे तो छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस इथं बारीक किंवा मध्यमच ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता छान असं इथं शिजलेला आहे मसाला आपला आणि वरती असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये जे आपण फ्लावर आणि बटाटा तळून घेतलेले आहेत तर ते ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर मिक्स करून झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी इथं थोडंसं कसुरी मेथी आहे तो घालून घेणार आहे। तर कसुरी मेथी घातल्यामुळे ही फ्लावर आणि बटाट्याची भाजी खूप छान लागते। तर साधारण मी इथं मोठ्या चमच्याने 2 चमचे मी इथं कसुरी मेथी आहे तो घालून घेतलेला आहे। तर कसुरी मेथी घालून सुद्धा मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून इथं झालेला आहे, बघू शकता छान असं इथं आपला मसाला आहे तो फ्लावरला आणि बटाट्याला लागलेला आहे।
तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। पाणी आहे तो तुम्ही इथं कमी जास्त घालू शकता। तुम्हाला जर इथं पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथं वाढवू शकता। तर मी इथं साधारण एक अर्धी वाटी मी इथं पहिलं पाणी आहे तो घालून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याचं बघायचं पातळ होतं की घट्ट होतं। तर मी तेवढं पातळही नाही आणि तेवढं घट्टही नाही असं इथं बनवणार आहे। तर तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर तुम्ही साधारण 1 ग्लास एवढं इथं पाणी आहे तो वापरू शकता। तर सगळं पाणी घालून एकदा मिक्स करायचं आणि झाकण लावायचं कुकरचं आणि मी इथं 2 शिट्ट्या येईपर्यंत असंच थांबणार आहे। तर इथं शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। कुकर थंड व्हायची वाट बघायचं आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यावर कुकरची शिट्टी निघाल्यावर आपण इथं काढून बघणार आहोत। बघू शकता आपलं इथं भाजी आहे तो बनवून पूर्णपणे तयार झालेला आहे। बघू शकता सगळे असं छान शिजलेले आहेत मऊसूद आणि कलर देखील खूप छान असा आलेला आहे। तर फ्लावर सुद्धा असं तुटलेलं वगैरे नाहीये। बटाटा आणि फ्लावर छान असं मोठे फोडीच आहेत पण हे शिजलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा कुकरमध्ये झटपट होणारे अशा पद्धतीचं भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आता ह्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर आहे तो घालून घ्यायचा आहे। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।